पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतात। त्यामुळे निवडणुकीनंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होणार अशी चर्चा रंगते। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केले। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे मला 2019 मध्ये शिकायला मिळालं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा आणि शरद पवारांना एनडीए मध्ये घेण्याचाही कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। सुप्रिया सुळेंनी सुद्धा शरद पवारांच्या एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चांवरती भाष्य केलंय। अजून काय काय बघायला मिळतंय हे पांडुरंगालाच ठाऊक अशी सूचक प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। भाजपला रोखण्याकरता किंवा भाजपचा समोर फॉर्मिडेबल एक पार्टी उभी करण्याकरता हे दोन पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडला एकत्रित आल्यात। इतर ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढतात। त्यामुळे एक प्रकारे लोकलाइज अशा प्रकारचा फेनोमेना मी आता याला मानतो। पण हे जरी मी म्हणत असलो तरी देखील मी अलीकडच्या काळात राजकारणात कॅव्हिएट ठेवून बोलत असतो। 2019 पूर्वी मी ठामपणे बोलायचो की हे होणारच नाही, पण मला 2019 ने शिकवलं की राजकीय समीकरणं हे कधी बदलू शकतात। त्यामुळे आज एवढंच सांगतो की आत्ता आमच्याकडे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही। राष्ट्रवादीला एनडीए मध्ये म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला एनडीए मध्ये घेण्याचा तर कुठलाच प्रस्ताव नाही। ही अनेक दशकं आलेली स्टेटमेंट्स आहे। म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज, आणि ते ऍक्च्युअली महाराष्ट्रात होताना दिसतं। म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी एक येऊ शकते, एमआयएम बीजेपी काँग्रेस एक येऊ शकते। म्हणजे मला विश्वासच बसत नाही की काय काय होऊ शकतं। त्याच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक येणं ह्या पीएमसी आणि पीसीएमसी साठी हे तरी थोडं तरी नॅचरल आहे। पण काँग्रेस बीजेपी आणि एमआयएम एकत्र येणं, त्याच्यानंतर काँग्रेसने ऍक्शन घेतल्यावर तेच काँग्रेसचे लोक बीजेपीनी घेऊन सत्तेत येणं, त्यामुळे अजून काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे हे पांडुरंगालाच माहिती। मला